चला तर मुलांना आता दुसऱ्या उताराकडे आपण जात आहोत. उतारा 2. जग हा एक खुला ग्रंथ आहे. जगात जेवढे आपण हिंडाल फिराल, भ्रमण कराल, प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्यांनी पाहाल, वाचाल, अनुभवाल व त्याबाबत कानांनी ऐकाल, तेवढी तुमच्या ज्ञानात लौकिकात भर पडेल. ज्ञानाची कक्षा रुंदावेल, वैचारिक पातळी वाढेल, मन विशाल होण्यास मदत होईल आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होईल. म्हणूनच जगभर भ्रमण करणे, प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी, ज्ञानवृद्धीसाठी, ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रवासाने अनुभव विश्व समृद्ध होते. देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते. आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात, अनुभवात सतत भर पडते. विचारांची देवाणघेवाण, लोकसंग्रह, लोकजागृती, ज्ञान संचय या गोष्टी आपल्याला देशाटनाने लाभतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया आता. चला तर मग बघा, पहिलं खुला ग्रंथ कोणाला म्हटलंय? ओळच सुरू होते. जग हा एक खुला ग्रंथ आहे. ओळ उताराची पहिलीच वाक्य सुरू होते बघा, विचारांना, प्रवासाला, ज्ञानाला, जगाला. दॅट मीन्स जगाला. सेकंड बघा, भ्रमण केल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट घडणार नाही? ज्ञानवृद्धी होईल, अर्थातच होईल. लौकिकात भर पडेल, बिलकुल पडेल. ज्ञानाची कक्षा रुंदावेल, अगदी बरोबर. वैचारिक पातळी वाढणार नाही, असं कसं शक्य होईल? हे जे आहे ना, हे रॉंग आहे. कोणती गोष्ट घडणार नाही तर या पद्धतीने वैचारिक पातळी वाढणार नाही, असं होणार नाही. ज्ञानवृद्धी होणारच आहे. आलं लक्षामध्ये? बघा पुढचा तिसरा प्रश्न. उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे? काय म्हटलंय? उतार्यावरून सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होण्याकरिता काय करावे असे सांगितले आहे. काय करावे मग? भ्रमण, ग्रंथालय, देवाणघेवाण की लोकसंग्रह? दॅट इज भ्रमण म्हणजे भ्रमंती, फिरलं पाहिजे. जगात आपण जेवढे हिंडाल फिराल, भ्रमण कराल, भ्रमण केलं पाहिजे. हा याचा पर्याय आहे तिसरा.